जगाच्या पाठीवर असा एक कलाकार झाला ज्याच्या डान्सची स्टेप पाहण्यासाठी लाखो लोक तासनतास रांगेत उभे राहायचे आणि ज्याला पाहताच हजारो मुली बेशुद्ध पडायच्या. ज्याने संगीताची भाषाच बदलली आणि डान्सला मूनवॉक सारखी नवी ओळख दिली, तो म्हणजे मायकल जॅक्सन. पण मित्रांनो, यशाच्या शिखरावर असलेल्या या माणसाचं आयुष्य जितकं झगमगाटी होतं तितकंच ते दुःखाने आणि रहस्याने भरलेलं होतं. एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबातील हा मुलगा जगाचा किंग कसा बनला आणि त्याच्या मृत्यूचं गूढ आजही का कायम आहे. त्याच्या आयुष्यातील रहस्य मात्र कधीच संपली नाहीत. कायमचा केलेला टॅटू, अंगावर असलेलं $400 मिलियन कर्ज, लैंगिक शोषणाचे आरोप आणि आत्ता आलेला त्याचा नवा बायोपिक. विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. मायकलचा जन्म 29 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेतील एका साध्या कुटुंबात झाला. 10 भावंडांच्या या घरात गरिबी होती, पण संगीताची आवड होती. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्याने आपल्या भावांसोबत जॅक्सन 5 ग्रुप मधलं गाणं सुरू केलं. पण या यशाची किंमत त्याला आपलं बालपण देऊन मोजावं लागलं. त्याचे वडील अत्यंत कडक होते. सराव करताना चूक झाली तर ते मुलांना बेदम मारायचे. याच भीतीपोटी मायकलचं बालपण हिरावलं गेलं, ज्याची कसर तो आयुष्यभर आपल्या नेव्हरलँड बंगल्यात मुलांसोबत खेळून भरून काढण्याचा प्रयत्न करत राहिला. 29 ऑगस्ट 1958 रोजी शिकागो जवळील गॅरी या गावात एका श्रमिक कुटुंबात मायकलचा जन्म झाला. 9 भावंडांमध्ये ते 8वे. आई कॅथरीन पियानो वाजवायची, तर वडील जोसेफ हे निवृत्त मुष्टियोद्धा असून क्रेन ऑपरेटरचं काम करायचे. पण जोसेफ यांना संगीताची ओढ होती. त्यांच्या द फाल्कन्स बँडमुळे घरात संगीताचं वातावरण होतं. वडिलांच्या कडक शिस्तीत आणि विक्षिप्त स्वभावाच्या सावलीत मायकलचं बालपण मात्र खूप खडतर गेलं. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी जॅक्सन ब्रदर्स, नंतरचं जॅक्सन 5 मधून त्यांचा प्रवास सुरू झाला. आकर्षक वेशभूषा, अफ्रो स्टाईल आणि वेगवान नृत्यामुळे हा लोकप्रिय ग्रुप झाला. 1967 मध्ये अपोलो थिएटर मधील विजयाने त्यांना ओळख मिळवून दिली. मोटाऊन रेकॉर्ड सोबत झालेल्या करारानंतर आय वॉन्ट यू बॅक, एबीसी आणि आय विल बी देअर यांसारखी गाणी बिलबोर्डवर टॉपला राहिली. एकट्या एबीसीच्या 22 लाख प्रती विकल्या गेल्या. 1982 मध्ये मायकलने थ्रिलर नावाचा एक अल्बम काढला आणि इतिहास घडला. हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा अल्बम ठरला. मायकलने केवळ गाणी गायली नाही, तर म्युझिक व्हिडिओची व्याख्या बदलली. त्याचा मूनवॉक डान्स पाहून लोक वेडे व्हायचे. एका कृष्णवर्णीय कलाकाराने श्वेतवर्णीयांच्या वर्चस्वाला धक्का देत संपूर्ण जगावर राज्य केलं. हे त्या काळात खूप मोठं योगदान होतं. 1971 मध्ये गॉड बी देअर पासून मायकलचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. सोल ट्रेन कार्यक्रमात त्यांनी केलेलं रोबोट नृत्य आजही लोक विसरलेले नाहीत. पुढे 1979 मध्ये ऑफ द वॉल या संग्रहाने त्याला तरुण आणि परिपक्व गायक म्हणून जागतिक ओळख मिळवून दिली, ज्याला ग्रॅमी पुरस्कार सुद्धा मिळाला. मायकलच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे त्याचा बदललेला वर्ण. तो काळा होता, पण नंतर तो गोरा दिसू लागला. लोकांनी टीका केली की त्याने स्वतःचा वंश बदलण्यासाठी सर्जरी केली, पण वास्तव वेगळं होतं. मायकलला विटिल्गो नावाचा एक त्वचेचा आजार होता, ज्यामुळे त्याच्या अंगावर पांढरे चट्टे पडत होते. ते लपवण्यासाठी त्याने मेकअप आणि काही सर्जरीचा आधार घेतला. तसंच एका शूटिंग दरम्यान आग लागल्याने त्याचा चेहरा होळपरला होता, ज्यामुळे त्याला वारंवार प्लॅस्टिकची सर्जरी करावी लागली. यामुळे त्याचं शरीर औषधांच्या विळख्यात राखलं गेलं. 11 सप्टेंबर 2001 अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ विमान आदळलं आणि हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला. पण तुम्हाला माहितीये का की याच इमारतीत त्याच दिवशी साक्षात किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनची एक महत्वाची मीटिंग होती. नशिबाने त्या दिवशी मायकल जॅक्सन वाचला. 9/11च्या हल्ल्याच्या दिवशी सकाळी त्याची वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये मीटिंग होती, पण आदल्या रात्री तो आपल्या आईशी तासनतास गप्पा मारत बसला. त्यामुळे त्याला झोपायला उशीर झाला. सकाळी डोळा लागल्याने तो वेळेवर उठू शकला नाही आणि त्याची ती मीटिंग चुकली. जर मायकल वेळेवर पोहोचला असता तर पॉप किंगचा अंत त्याच दिवशी झाला असता. आता वळूया त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे. एल्विस प्रेस्लीची मुलगी लिसा मेरी आणि नंतर डेबी रोबी यांच्याशी त्याचं लग्न झालं. प्रिन्स ज्युनियर, प्रिन्स द्वितीय आणि पॅरिस ही त्याची मुलं. पण हा नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 25 जून 2009 रोजी वयाच्या 50व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने या महान कलाकाराचा अंत झाला. मृत्यूनंतरही तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा कलाकार ठरला. मायकल जॅक्सनच्या डोळ्यांकडे तुम्ही नीट पाहिलंय का?
नेहमी गडद काळा आयलाइनर आणि ओठांचा गुलाबी रंग. लोकांना वाटायचं की तो दररोज मेकअप करतो, पण सत्य वेगळं होतं. मायकलने आपल्या डोळ्यांच्या कडांवर आणि ओठांवर कायमस्वरूपी कॉस्मेटिक टॅटू करून घेतला होता. इतकंच नाही तर त्याला असलेला विटिल्गो आजारामुळे त्याच्या कपाळावरचे केस कमी झाले होते. ते लपवण्यासाठी त्याने तिथेही केसांसारखा दिसणारा काळा टॅटू करून घेतला. जगाचा हा किंग सर्वात श्रीमंत वाटत असला तरी प्रत्यक्षात तो कर्जात बुडालेला होता. त्याच्यावर 200 ते 400 मिलियन डॉलर्सचं कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठीच त्याने वयाच्या 50व्या वर्षी दिस इज इट या 50 शोच्या मालिकेचं कंत्राट स्वाक्षरी केलं होतं. पण त्याचा नेव्हरलँड बंगला वादाच्या भोवऱ्यात होता. 2005 मध्ये झालेल्या चौकशीत जरी तो निर्दोष सुटला असला तरी तिथल्या छाप्यात पोलिसांना काही विचित्र वस्तू, रक्ताचे डाग आणि प्राण्यांच्या फोटोंसारखी गोष्टी आढळल्याचे दावेही केले जातात. यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच 1993 आणि 2005 मध्ये मायकलवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अत्यंत गंभीर आरोप झाला. त्याच्या नेव्हरलँड फार्म हाऊसवर पोलिसांनी छापे सुद्धा मारले. काही अहवालांनुसार तिथे तपासणीत रक्त, प्राण्यांचे बळी दिल्याचे फोटो आणि इतर काही विचित्र वस्तू सापडल्याचे दावे केले जातात. मात्र प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने त्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं. आता मायकल जॅक्सनचं हे गुंतागुंतीचं आयुष्य मोठ्या पडद्यावर आलंय. दिग्दर्शक अँटोनी फुकवा मायकल हा त्यांचा भव्य बायोपिक बनवला आहे. विशेष म्हणजे यात मायकलची भूमिका दुसरा कोणी नसून त्याचा सख्खा पुतण्या जाफर जॅक्सन साकारतोय. मायकल जॅक्सनने जगाचा निरोप घेतला, पण त्याचा संगीत आणि मूनवॉक आजही अमर आहेत. तो एक महान कलाकार होता की परिस्थितीचा बळी हे ठरवणं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं? त्याच्यावर झालेले आरोप हे खरे होते का? आणि तुम्ही त्याचा मायकल नावाचा सिनेमा पाहिलाय का? आणि पाहिला असेल तर त्यात तुम्हाला काय आवडलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.